कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2024-25 या वर्षांतर्गत आपण महात्मा फुले शेतकरी गट पागेवाडी येथे आपण BRC युनिट स्थापन केलेले जैविक निविष्ठा केंद्र. या केंद्रामध्ये आपण 10 प्रकारचे औषध बनवलेले आहेत. तर आपण हे 10 प्रकारचे औषध कसे बनवले आणि याचा फायदा काय याचा आपण माहिती करून घेणार आहे. आपण गटाचे अध्यक्ष राहुल पाटील यांना त्याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार, माझं नाव राहुल सुरासे. आम्ही BRC युनिट अंतर्गत 10 ड्रम थेरीचा इथं प्रोजेक्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण असे 10 ड्रम लावलेले. सर्वप्रथम आपला जो ड्रम आहे तो ह्युमिक ॲसिडचा आहे. याच्यामध्ये 200 लिटरचा आपण ह्युमिक ॲसिड तयार केलेलं आहे. 180 लिटर पाणीमध्ये 20 लिटर आपण रॉ मटेरियल घेऊन ह्युमिक ॲसिड एकदम स्वस्त दरात तयार केलेलं आहे. तर ह्युमिक ॲसिड दिल्याने आपल्या शेतीमध्ये काय काय फायदे होतात ते आपण बघूया. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, त्यानंतर जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म धान्याचे प्रमाण वाढते, पांढऱ्या मुळी जी आपण झाडाची म्हणतो ती एकदम फास्ट प्रकारे चालते, माती भुसभुशीत होते आणि अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. ह्युमिक ॲसिड आपण जे तयार केलेलं आहे ते आपण एकदम स्वस्त दरात शेतकऱ्यांना विकतो आणि त्याचे भरपूर फायदे. त्यानंतर आपण ह्युमिक ॲसिड हे फवारणीमधून पण घेऊ शकतो. त्यानंतर हा दुसरा ड्रम आहे आपला फोलिक ॲसिडचा. आपण 200 लिटर पाण्यामध्ये तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण 160 ते 170 लिटर पाणी आधी बॅरलमध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 20 ते 25 किलो रॉ आपण फोलिक ॲसिड मार्केटमध्ये घेऊन आपण ह्याच्यामध्ये तयार करून 2 ते 3 दिवसामध्ये फोलिक ॲसिड तयार होऊन जातं. फोलिक ॲसिड शेतीमध्ये वापरल्यानंतर त्याचे काय फायदे होतात ते आपण बघूया. अन्नद्रव्यांची उपलब्धता 50% ने वाढते. त्याचबरोबर जमिनीतील उपयुक्त बुरशींची वाढ होते, अन्न निर्मिती जलद होते आणि त्याचबरोबर फळबागेमध्ये सेटिंगमध्ये जर आपण ह्याची वापरलं तर कॅनोपी झाडाची एक नंबर होते फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड आपण ड्रिपनं पण देऊ शकतो आणि स्प्रे मधून पण घेऊ शकतो. त्यानंतर आपला तिसरा ड्रम आहे DF म्हणजे आपण साधे सोपे भाषेत मायक्रोन्यूट्रिएंट. अन्नद्रव्य जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण शेतीमध्ये वापरतो त्याच्यामध्ये 8 सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याची उपलब्धता जमिनीमध्ये कमी असते, त्यामुळे आपण त्याचा वापर वरून करतो. तर त्याचा तयार करायचं प्रमाणे आपण झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन, कॅल्शियम हे आपण आणि त्याच्या बरोबर फोलिक ॲसिडचं काय प्रमाण आपण 20 ते 25 किलो घेतो. 160 ते 170 किलो मध्ये मिक्स करून हा पण ड्रम 1 ते 2 दिवसात तयार होतो. DF म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट शेतीमध्ये वापरल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येतात ते आपण बघूया. मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, त्याचबरोबर फुलांचे प्रमाण वाढते, तसेच फुलगळ थांबते, उत्पादनात वाढ होते आणि प्रतही सुधारते. आवरणमुक्त अन्नद्रव्य झालेल्या गरजेनुसार उपलब्ध होते. मायक्रोन्यूट्रिएंट आपण हे जवळपास 40 ते 50 रुपये लिटरनं शेतकऱ्यांना विकतो. जर तुम्ही हे मार्केटमध्ये घेतलं तर 600 ते 700 रुपयाला आपल्याला 5 ते 10 लिटरची कॅन घ्यावं लागते. याचे भरपूर फायदे आणि आपण एकदम स्वस्त दरात शेतकऱ्यांना देतो. त्यानंतर जो चौथा ड्रम आहे आपला वेस्ट डिकम्पोजरचा. वेस्ट डिकम्पोजर जो उपयोग होतो तो जास्तीत जास्त जमिनीमध्ये आपण जे शेणखत असेल किंवा जे काडी कचरा आपला कुजलेला असतो ते वेस्ट मटेरियल डिकम्पोज करून जमीन भुसभुशीत करून अन्नद्रव्यांची उपलब्धता हे वेस्ट डिकम्पोजर वापरल्याने म्हणजे ह्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण ड्रिपनं करू शकतो. त्यानंतर जो पुढचा ड्रम आहे आपला तो सप्तधान्य स्लरीचा आहे. ह्याच्यामध्ये 7 प्रकारचे आपले जे खायचे हे अन्य धान्य त्याचा आपण मिक्सचर करून ह्याचा ड्रम तयार केलेला आहे. ह्याचा एकदम सोपी प्रोसेस आहे. याला आपण ग्राइंडरमधून ह्या ग्राइंडरमधून आपण 7 अन्न जे आपले धान्य ते वेगवेगळे दळून 150 ते 140 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये बाकी 30 ते 35 किलो हे धान्य टाकायचं आपल्याला. जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये हा आपला ड्रम तयार होतो. ह्या सप्तधान्य श्रेणी आपण जर आपल्या शेतात वापरली तर त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. पिकांची आंतरिक रोग प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे पिकामध्ये जी कॅपॅसिटी आहे इन्सेक्ट पेस्ट विरुद्ध वापरायची ती एकदम वाढून जाते. त्यानंतर मुख्य अन्नद्रव्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. आपण जे आता मागे बघितलं मायक्रोन्यूट्रिएंट देतो शेतामध्ये त्याचं एकदम पिकअप म्हणजे झाडाला उचलून घेण्यासाठी सप्तधान्य स्लरी जे ते काम करते. त्याचबरोबर पांढऱ्या मुळींची वाढ होते, जमीन भुसभुशीत राहते आणि जे मेन आहे आपलं सॉइल पीएच पण मेंटेन करायचं काम सप्तधान्य स्लरी करते. त्यानंतर आपलं जे नेक्स्ट द्रावण आहे ते EM2 द्रावण आहे. त्याच्यामध्ये EM म्हणजे इसेन्शियल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण म्हणतो. जमिनीमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी खालील काम करतात. म्हणजे थोडक्यात आपण जे खत टाकतो ते उचलण्यासाठी जे अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे जमिनीमध्ये ते वाढवण्याचं काम आपलं EM द्रावण करत असतं. तर EM द्रावण तयार करायचं एक रॉ मटेरियल मध्ये आपण 1 लिटर द्रावण त्याच्यासाठी तयार करून घेऊन एक थोडंसं 5 किलो गुळ आणि गुंतर टाकून हा ड्राम आपण तयार करू शकतो. एक वेळेस जर आपण हा EM द्रावण जर तयार केलं तर 3 ते 4 वेळेस आपण याचा विरजन करून वापर करू शकतो. त्यामुळे याचा
उत्पन्न खर्च एकदम कमी आहे आणि शेतीसाठी याचे भरपूर फायदे आहे. त्या पुढील प्रमाणे त्याचे फायदे आहेत आपण बघूया. त्याचे क्लिप बंदच ठेवावं लागतं ना ते हो. क्लिप. याचं जे समजा आपण हे इकडचे जे ड्रम बघितले आतापर्यंत त्याचा हे एअर पास वरती आपण आपल्याला करता येते, पण हा असा एक EM आहे त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं इथं कॉक वरती ठेवलेला आहे फक्त हवा जाण्यासाठी, आणि हे जे बॅरल आहे एकदम पॅक करावं लागतं. ज्यावेळेस पूर्ण बॅरल संपल त्यावेळेस ओपन करायचं. मध्ये त्याचं जर आपण समजा गॅस सोडला तर त्याची पॉवर कमी होते. त्याचे फायदे आपण बघूयात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म धान्याचे जीवांचे प्रमाण वाढवते, माती भुसभुशीत करणे, पिकांची वाढ जास्त प्रमाणात होणे, आणि सेंद्रिय कर्ब आहे आपल्या जमिनीचा जो आपण म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन आज सध्या जो कमी होत चाललेला आहे त्याचं प्रमाण वाढवण्याचं काम हे EM द्रावण करतं. त्यानंतर आपला जो पुढचा ड्राम आहे हा स्प्रेसाठी आहे. अमिल अर्क म्हणजे अद्रक, मिरची, लसूण याच्यापासून जो आपण तयार केला आहे तो आहे. त्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात अद्रक, मिरची आणि लसूण या तिन्हींचं मिक्सचर करून या ड्रम मध्ये टाकलेला आहे. तर हा आपण स्प्रेसाठी घेऊ शकतो. रस शोषक जे किडे आपले सडकीवर मावा, तुडतुडा, थ्रिप्स त्यावर चांगल्या प्रमाणे हा काम करू शकतो. त्यानंतर हा जो आहे तो विमिल अर्क आहे. विमिल मध्ये आपण फक्त इकडे जसं अद्रक आहे त्याच्या जागी वेटिनाड म्हणून एक पदार्थ येतो, त्याच्या वेटिनाड, मिरची आणि लसूण हा तिन्हीचा कॉम्बो केलेला आहे. तर त्याच पद्धतीनं याचा पण रसशोषक किडी असेल किंवा जे लाल कोळी म्हणून जे येतं डाळिंबावर, सडकीवर त्याच्यासाठी हा बेस्ट आहे विमिल अर्क. त्याचबरोबर आता हे सगळ्यांसोबत परिचय असलेलं हे आपलं दशपर्णी अर्क आहे. 10 प्रकारचे औषध पाल्यापासून झाडांचा आपण हा तयार केलेला आहे. याचा पण वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. 10 प्रकारच्या झाडांच्या पाल्यामध्ये जवळपास 7 ते 8 दिवस ठेवल्यानंतर हा ड्राम तयार होतो, आणि याचा वापर तुम्ही फवारणीतून करू शकता. विविध पिकावरील किडे, तुडतुडे, फुलकिडे, नागाळी, पांढरी माशी, मावा यावर प्रभावीपणे आपण याचा वापर करून कंट्रोल मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर आता हा जो ड्राम आहे याच्यानंतरचा ड्राम देसी कल्प म्हणजे आपण मार्केटमधून जे अमायनो ऍसिड असेल, फ्युरिक ऍसिड असेल किंवा जे टॉनिक आपण थोड्या सोप्या भाषेत टॉनिक म्हणतो, जे टॉनिक आपण आणतो तर ते टॉनिक आपण हा घरी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये देसी कल्प मध्ये जास्तीत जास्त कोरपड जवळपास 50 ते 60 किलो कोरपड याच्यामध्ये टाकलेली 200 लिटर पाण्यामध्ये बारीक करून. कोरपडमध्ये जास्तीत जास्त प्रमाण कॅल्शियमचं जास्त कॅल्शियमचं याच्यामधून आपल्याला झाडाला भेटतं, आणि त्याचबरोबर याचे आपण फायदे बघूया. पिकांची आंतरिक रोग प्रतिकार शक्ती वाढते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, आणि सायटोकायनिनची निर्मिती होते. सायटोकायनिन म्हणजे आपलं सेल डिव्हिजन ची वाढ फास्ट होते, त्यामुळे झाडांची ग्रोथ एकदम फास्ट होते. त्यानंतर फुल निर्मिती आणि फळ धारणासाठी पण हा टॉनिकचा आपण वापर करू शकतो. याचा वापर आपण जास्तीत जास्त ड्रिप मधून केला तर चांगला आहे. आणि हे एक वरती जे आहे हो मोटरचा पण आहे. याच्यामध्ये आम्ही जे खाली 4 ते 5 ड्राम केलेले गरम हवा पास होण्यासाठी पहिले हिटर मधून ही हवा जी आहे त्या ब्लोअर मध्ये येऊन इथं पास होते. याच्यामध्ये आपण PSB, KMB किंवा जे आपण व्यायाम वगैरे असत ते बॅक्टेरिया तयार केलेले आहेत. त्याचा जसं आपल्याला याची जी होल्डिंग कॅपॅसिटी ते 5 ते 6 दिवस असल्यामुळं ज्या वेळेस आपल्याला लागते त्याच वेळेस तुम्ही तयार करू शकता. जास्त 7 दिवसानंतर याची कॅपॅसिटी संपून जाते किंवा खराब होऊन जाते थोडक्यात. अशा प्रकारे आपला 10 ड्रमचा BRCचा युनिट आहे. डॉक्टर द्रावण किती लिटर पाण्यामध्ये मिसळून सगळंच पूर्ण हे आपण 200 लिटर पाण्याचा सेटअप आहे पूर्ण आमचा. त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्राम आहेत, काही 160 170 मध्ये पण मिक्स होतात, काही 200 लिटर मध्ये. नाही शेतामध्ये जर आपल्याला यूज करायचं म्हटलं तर किती लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे द्रावण. आता शेतामध्ये जर आपल्याला वापर करायचा असेल तर जवळपास 20 लिटरचा आपला जो शेतीसाठी पंप असतो त्यासाठी आपण 100 ml याच्यामध्ये घेऊ शकतो फवारणीसाठी. 1-2 त्याच्यामध्ये ऑप्शनल आहेत, काहीला 50 पण लागतात. आता जर 10 पर्णी वगैरे असेल त्यांना आपण 1 लिटर पाण्यासोबत जवळपास 10 ml करतो, आणि जो ह्युमिक ऍसिड आहे त्याला आपण 100 ml 10 लिटर पाण्यासोबत मिक्स करतो. एक ड्रम किती एकरला यूज होतो? एक ड्रम एकर म्हणजे कव्हर होईल त्याच्यामध्ये. एक ड्रम जर आपण 200 लिटरचा केला तर जवळपास 10 ते 15 एकर वर आपण ड्रिपनं पण करू शकतो आणि फवारणी पण करू शकतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.